घे वीर, ही झाली तुझी सर्व्हिसिंग. मी जरा हे सामान आतमध्ये ठेवून येतो. मला तर आधीपासूनच संशय होता की वीर रोबोट आहे. आता बघतो मी ह्याला असं बिघडवून टाकेन की हा परत कधीच ठीक नाही होणार. आता तू एकदम ठीक आहेस. जा वीर, आता तू बाहेर जाऊन खेळू नाचू शकतोस, खाऊ पिऊ शकतोस, तुला जे हवं ते करू शकतोस. आजोबा, मी एक असा पहिलाच रोबोट आहे जो माणसांसारखा खाऊ पिऊ शकतो आणि काहीही करू शकतो. होय वीर, मी तुला असं याकरिता बनवलेलं आहे कारण की लोकांना तुझ्यावर संशय नको यायला की तू एक मुलगा नाहीस तर रोबोट आहेस. अमेझिंग रोबोट. आजोबा, मी थोडा आजोबा आजोबा वीर, अरे असं काय करतोयस? काय झालं तुला? काय झालं? आजोबा, मला माहित नाही मला काय होतंय ते. आजोबा, वीरला काय झालं? माहित नाही काय झालंय ते. वीर अचानक रोबोट सारख्या हालचाली करतोय. मला सुद्धा हाच प्रश्न पडलाय. वीर वीर मी इकडे इकडे आत चल, इकडे नाहीतर गडबड होईल. जाऊ. अरे बंटी, वीर तर घरात नाहीये. आजोबा, वीर घरीच आहे. नाहीतर इमली आणि चुलबुल इथे नसते. मी त्यांना आत्ता आतमध्ये जाताना बघितलं. येस, मला माहित होतं वीर इथेच आहे. हा बघा. काय माहित होतं? वीर तर इथे ब्रेक डान्स करत आहे. आता वीरचं खरं रूप समोर येईल की वीर एक रोबोट आहे. मम्मी, बाबा. इमली, मला वीरला दुरुस्त करायला थोडा वेळ हवा आहे, पण आता हा बंटी सगळ्यांना घेऊन येईल. वीर, लवकर चिंटूला बोलव. या परिस्थितीत तोच आपल्याला मदत करू शकतो. काय झालं? चिंटू, वीरच्या मेकॅनिझम मध्ये प्रॉब्लेम झालाय आणि बंटीला संशय आला आहे. तो त्याच्या आईबाबांकडे वीर बद्दल सांगायला गेला आहे. तू काहीतरी कर. डोंट वरी. अकडम बगडम आलम पालम इकडम तिकडम दम दमादम. आजोबा, तुम्ही वीरला घेऊन आत जा. मी बंटीला सांभाळतो. फुरसतगंज मध्ये अचानक गेल्या काही आठवड्यांपासून पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तलावाच्या पाण्याची पातळी पण कमी होत चाललेली आहे. हे पाणी कुठे जात आहे आणि त्याचं काय होत आहे हे जाणून घ्यायचं असेल तर पहा आज रात्री 9:30 वाजता पाण्याचे रहस्य. पण आजोबा, पाणी अचानक एवढं कसं कमी झालं? काही दिवसांपूर्वी न्यूज आलेली आहे की लेक ओव्हरफ्लो होत आहेत म्हणून. अरे ही गोष्ट तर माझ्याही लक्षात येत नाहीये बाळा की हे सगळं पाणी गेलं तरी कुठे. आणि आता इतका उन्हाळाही नाहीये की पाण्याची वाफ होऊन ती उडून जाईल. आजोबा, याचं काही ना काहीतरी करावंच लागेल, नाहीतर फुरसतगंज मधील लोक अडचणीत येऊ शकतात. आपल्याला पाण्याच्या रहस्याबद्दल माहिती करूनच घ्यायला पाहिजे. पाहायला विसरू नका कसे सोडवले आम्ही पाण्याचे प्रश्न. आजोबा, तुमच्याकडे एक बादली पाणी मिळेल काय? पाणी? होय, मी आंघोळ करत होतो आणि आमच्या नळाचं अचानक पाणीच गेलं. मी तर मिस्टर चड्डांना पाहून घाबरलोच. मला वाटलं भूत आहे. हो, मी पण घाबरलो होतो. आजोबा, लवकर करा, लवकर पाणी द्या. माझ्या डोळ्यात साबण गेलाय हो. अरे आमच्या गावात असं होत नाही हो. ये रे पावसा, तुला देतो पैसा. थँक्यू. अरे हे पाणी येते तरी कुठून? हा, ये रे पावसा, तुला देतो पैसा. पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. थँक्यू. तू नेहमी उलट सुलट कामं का करत बसतोस जिंटू? हो, जी कामं तुला करायची आहे ती सरळ कर ना. म्हणजे फक्त मिस्टर चड्डांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून नाही चालणार जिंटू. करायचाच असेल तर सगळ्या फुरसतगंजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह कर जिंटू. नाहीतर आता फक्त मिस्टर चड्डा आलेले आंघोळीला.
थोड्या वेळाने सगळेच इथे आंघोळीला येतील, मग काय करायचं? अच्छा असं आहे तर आता देतो सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर. अगडम बगडम आलम फालम इकडम तिकडम दमदमादम. आता प्रत्येक घरावर क्लाउड आहे. आता कोणालाच पाण्याची कमतरता जाणवणार नाही. जिंटू, तुझा एक वेडेपणा संपत नाही आणि दुसरं चालू होऊन जातो. बंद कर हा वेडेपणा आत्ताच्या आता. आणि त्यांना हे विसर पाड की त्यांनी हे कधी पाहिलं होतं. अरे बार देवा तुझी करणी, आणि आभाळातून पडतोय पाणी. वा वा, प्रत्येक घरावरती पावसाचे ढग. ही तर कमालच झाली. वा, पुरसतगंजला तर लेक मधून पाणी येतं. तिकडे पाणी कसं काय कमी होतंय? आपण पटकन जाऊन शोधून काढूया. अगडम बगडम आलम फालम इकडम तिकडम दमदमादम. काही चिटिंग नाहीये, कळलं? या गेम मध्ये मज्जाच येत नाही. दुसरा कोणता तरी खेळ खेळूया. सगळेच जुने आहेत. या खेळात काहीच नवीन नाही. या ए चिमण्यांनो, तुम्हाला माझाच चेहरा मिळाला का घाण करायला? मुलांनो या रे, तुम्हा सगळ्यांसाठी गरमागरम दूध आणलंय. लवकर या. थँक्यू आजोबा. तुम्ही मुलं सकाळपासून खेळत आहात. पावसाचे दिवस आहेत, थंडी वाजेल म्हणून हे गरमागरम दूध घ्या. म्हणजे थंडी नाही वाजणार आणि सर्दीही होणार नाही, समजलं? आता बघा मी आजोबांची कशी गंमत करतो ती. अरे 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 वीर, तुला सर्दी झालेली आहे. हीच भीती होती मला. चल चल लवकर घरी चल. चल लवकर. सर्दी झालेली असताना तू बाहेर जास्त खेळता कामा नयेस. चल घरी. आजोबा, आम्ही गंमत करत होतो. मी तर एक रोबोट आहे ना. And for your kind information, रोबोट्सला कधीच सर्दी होऊ शकत नाही. लबाड कुठला. ही गोष्ट मी सारखी सारखी का विसरतो? कारण मी तुला रोबोट समजतच नाही. ओके, एन्जॉय मुलांनो. हा चला मी निघतो. अगडम बगडम आलम पालम इकडम तिकडम दमदमादम. जिंटू, हे काय करतोय? ही जादू ताबडतोब बंद कर. नाही, मला मज्जा येते. मी सांगितलं ना तुला, ही जादू बंद कर म्हणून. अरे लोक बघतील तर काय म्हणतील? हो, हे काय? रेनबो जमिनीवर. याहू! ए चल पळ इथून. हा माझा रेनबो आहे. जिंटू, बंद कर तुझी ही जादू. पूर्ण जगाला दाखवणार आहेस काय? हॅपी बर्थडे वीर. थँक्यू आजोबा. तुम्हाला माझा बर्थडे लक्षात होता? घ्या आता. आजचा दिवस मी कसा काय विसरू शकतो? आजच्याच दिवशी तर माझं स्वप्न साकार झालं होतं. कोणतं स्वप्न आजोबा? माझ्या जीवनाचं सर्वात मोठं स्वप्न. आजच्याच दिवशी तर मी तुझी निर्मिती करण्यात यशस्वी झालो होतो. वाव आजोबा, यू आर ग्रेट. हा, तू सुद्धा वीर. आपण वीरला सरप्राईज पार्टी दिली तर? मी इमलीशी जाऊन बोलतो. आज माझं काही खरं नाहीये रे. चुलबुल, तू इथे जमिनीवर झोपून काय करतोयस?
मी माझ्या नशिबाला दोष देतोय. चुलबुल, तुला माहित आहे आज वीरचा बर्थडे आहे. जर आपण त्याला एक सरप्राईज पार्टी दिली तर? अरे हेच सांगायला मी तुझ्याकडे येत होतो. आणि ऐक, ही गोष्ट जिंटूला नको सांगूस. जर त्याला सांगितलीस तर तो लगेच वीरला सांगेल. त्याच्या पोटात एक पण गोष्ट टिकत नाही. नाही इमली, त्याला आपण आता काहीच नको सांगूया. त्याला सरळ सरप्राईज देऊया. हा, तो आपल्यापेक्षा जास्त वीरशी प्रामाणिक आहे. चल पार्टीची तयारी करूया. हाय एमली, तुम्ही दोघं कुठे चाललायत? हाय वीर, आम्ही ना कामानिमित्ताने जातोय. बाय वीर. हो हो ॲनिमल टॉकिंग मोड ऑन. ॲनिमल टॉकिंग मोड ऑन. आता आपण कोणत्याही प्राण्याशी संवाद साधू शकता. काय झालं तुला? ते तुला इथे का सोडून गेले सांग. मी खूप आजारी आहे म्हणून मला इथे सोडून गेले. मी आता कुठे जाऊ? ओके, डोंट वरी, रडू नकोस. मी बघतो त्यांना. तू ये माझ्यासोबत. रोबो बॉय सूट ऑन. रोबो बॉय सूट ऑन.